लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्यामुळे अनेक नदी नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। तर अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे आणि अशातच पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान कुणीही पुलावरून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं। लातूर जिल्ह्यात हे पावसाचं धुमशान हे अद्यापही सुरूच आहे। जिल्ह्याची वार्षिक सरासरी पावसानं ओलांडलेली असून अजूनही पावसाचं हे थैमान सुरू असल्याचं दिसून येत आहे। आता आपण सध्या आहोत लातूर तालुक्यातल्या शिवर येथील या तावरजा नदीच्या पात्राजवळ आणि हे पात्र भरभरून वाहत आहे आणि इकडला जो रस्ता जातानाचा दिसत आहे, हा पूल जो आहे तो शिवरवरनं औसामध्ये जातो आणि हा रस्ता सध्या बंद आहे कारण या पुलावरनं पाणी वाहत आहे आणि अनेक जण या ठिकाणी पूल ओलांडण्याच्या तयारीत या ठिकाणी ग्रामस्थ दिसून येत आहेत। यांच्या हातामध्ये दुधाचे कॅन आहेत, डबे आहेत, कामाला जाणारे आणि शेतकरी शेतात जाणारे सुद्धा वर्ग आहे। सांगा बाबा, कुठे जायचं होतं, कशाला थांबलात? आम्ही बैलाला पाणी वरण करायचा रात्रपासून बैल उपाशी आहेत आमचे। तिथं आम्ही 11 वाजल्यापासून येऊन थांबलेलो आहे। पुलावर पाणी चाललं आता ते पलीकडे नाही झालं पाहिजे ना? आम्हाला जायलाच नाही की जाऊन पडते, त्याच्यामुळे पाणी उतरल्यावर जाणार आता पाणी उतरल्यावर आम्ही जाणार पलीकडे। किती मोठी अडचण होती पावसामुळे? आता तुमच्या हातात ते दुधाचे कॅन दिसत सकाळपासून आता दूध काढलेलं नाही, तर पाण्यामुळे आम्हाला दररोज हे असेच परेशान आहे। तर आम्हाला शासनाला एवढंच विनंती करायची आहे की पुलाची उंची वाढवावी आणि जनावरांची पण गैरसोय होईल आणि शेतकऱ्याची पण गैरसोय होते। दुसरी दुचाकी सुद्धा झाली। सांगा, कुठे निघाला दुधाचा कॅन घेऊन? शेताकडे सकाळच्या धारी आणखीन राहिल्या असल्यामुळे आता जावं लागते। सकाळपासून जनावरांना वैरण पाणी काहीच नाही। रात्री खूप पाऊस झाला, रात्रभर पाऊस होता। पुलाचं पाणी एकदम इकडल्या टोकाहून त्या टोकापर्यंत चढलं होतं, आता थोडस कमी झालं आहे। लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणी पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांचा संपर्क हा तुटलेला असतो। हे पूर्ण पाणी पुलावरनं गेलं होतं आणि अशाच पद्धतीची स्थिती लातूर जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणी आहे। मांजरा असेल, निम्न तेरणा, रेणा, ही तावरजा, तिरू अशा अनेक नद्या या वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी पुलावरनं पाणी वाहत आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने वारंवार आवाहन केलं की पुलावरनं पाणी वाहत असताना कोणीही पूल क्रॉस करू नये। मात्र नागरिकांच्या अडचणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्या, काही जण जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशात जवळपास 3 ते 4 जणांचा मृत्यू सुद्धा लातूर जिल्ह्यामध्ये या पावसामुळे झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे आणखीन पुढचे काही दिवस लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी बिकट असणार आहेत, एवढं मात्र निश्चित। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर। सत्राला आता सुरुवात करूयात। धाराशिव जिल्ह्याच्या परंडा तालुक्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे अशातच मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं वाघे गव्हाण इथे कालपासून काही लोक अडकलेले आहेत। दरम्यान लोकांना एअरलिफ्ट करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे। 2 दिवसापासून जसं बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी होतीये। परंडा असेल किंवा भूम असेल, हा परिसर सगळा पाण्याने व्यापला आहे। परंड्यात तर वाघे गव्हाण हे जे गाव आहे ते तिथं गावकरी काल रात्रीपासून नाही तर परवाच्या रात्रीपासून अडकलेले आहेत। प्रशासन त्यांना प्रयत्न करते। 60 गावकरी अडकल्याची तहसीलदारांनी आपल्याला सकाळी माहिती दिली आहे। मी आता सोलापूर हद्दीच्या लोहे गाव याच्या सीमेवरती भागात आहे। आपण बघू शकतो की हे जे वाघे गावांना जाण्याचा जो रस्ता आहे तो रस्ताच बंद आहे। परांडा रोडला जो रस्ता जातो वाघे गावांना तो रस्ता बंद आहे। सोलापूर हद्दीवरती काही अंतरावरतीच पलीकडे वाघे गावान आहे। ह्या पाण्याचा अंदाज जर पाहिला तर त्या गावात परिसरात पाणी किती असेल आणि सीना नदीचं पात्र आहे। सीना धरणातून जो मोठा 1,00,000 क्युसेसनं विसर्ग सुरू आहे, त्या पाण्याचा कुठेतरी बॅकवॉटर जे आहे ते फुगवटा पाण्याचा येऊन चोहू बाजूनं वाघे गावान हे गाव जे आहे ते अवतरलं आहे। प्रशासनाने आता निर्णय घेतलेला आहे की तिथलं गाव ती लोक एअरलिफ्ट करायचेत। आपल्यासोबत सोलापूरमधील माढा तालुक्यातील ही गावकरी आहेत, यांनाही पाण्याचा जो आहे तो फटका बसलेला आहे। यांच्याही सुद्धा काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। सगळी परिस्थिती मला सांगा बाबा, किती दिवस झालं गावात पाणी आहे? 4 दिवस झालं गावात पाणी आहे। पूर्ण गाव पाण्याखाली गेलेलं आहे, ते अजून पाणी वाढतच आहे। ही रस्ता कधीपासून बंद आहे? 2-3 दिवस झाले, 3 दिवस झाले रस्ता बंद आहे। किती दिवस झालं रस्ता बंद आहे? काय काय नुकसान आहे तुमच्या गावात? सर, आमच्या गावातला अतोनात नुकसान झालं आहे सध्या। पण सध्या जो रस्ता बंद असल्यामुळे इथं जे सकल भागाचे राहणारे लोकवस्तीतली माणसं आहेत त्यांची सगळे घरदार सोडून त्यासने हाय असं बाहेर निघाले, अंगाच्या कपड्यासहित बाहेर निघले ते, कारण का त्यांचं जी काय
खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था जी होती ती त्यांच्या त्याचा हाय असंच जागच्या जागेवर राहिलेला आहे. वाघेगावान किती लांब आहे तुमच्यापासून? वाघे गावान इथून 3 किलोमीटर आहे 3 सर. किलोमीटर सगळं पाणीच आहे तिथं. पूर्ण वाघे गावांना तर संपर्कच नाही, कारण का चारही बाजूने वाघे गावांना पाणी आहे सध्या आता सध्याच्या परिस्थितीला. काय सांगाल बाबा, पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडतोय, काय काय शेती पिकाचं नुकसान आहे, काय आता मागणी प्रशासनाकडे असणार आहे? पूर झालेलं आहे नुकसान शेतकऱ्यांचं ही अतिवृष्टीमुळं. तरी सरकारने हे जी लवकरात लवकर दखल घेऊन पंचनामा तात्काळ करावं ही आमची अपेक्षा आहे, लवकरात लवकर. आणि काही काही वयोवृद्ध नागरिक पण आहेत. काय काय परिस्थिती सांगा की काय झालंय, सांगा थोडं जरा. सध्याची घडलं ते सांगा. सध्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की माझा हा बंगला आहे इथं समोर, पण या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी गेले. एवढ्या हाईटवर असताना सुद्धा पाणी आता येत गेले. नाही तुम्हाला घरात? काय घरात जाता येत नाही, सगळी रात्रीचं आम्ही काढली बाहेर. कच्ची सगळी घरं सोडून राहावं लागतं. राहावं लागतंय. खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. माझं दुकान आहे इथं, दुकानात सगळं पाणी आहे. किती दिवसापासून बंद आहे? आता 4 दिवस झालं बंद आहे. 4 दिवसापासून बंद असं म्हणतात. काय काय सांगाल, कशी परिस्थिती गावात, सांगा की कशी परिस्थिती? पूर आलेला आहे गावात, शेतीचं नुकसान झालेलं आहे, मोटर वगैरे सगळं वाहून गेलेलं आहे. काय परिस्थिती सांगा. पुराची परिस्थिती आहे, लोक भयान विचलित झालेली आहे. ती पाणी सगळ्या घरात आहे, एका एकाच्या घरावर 2-2 परस पाणी आहे. माणसं जनावर मेले, ती वाहून गेले, ती मोटरी वाहून परिस्थिती आहे. आणि सांगायला तसं जर बघितलं तर वाघेगावान गावचा संपर्क करण्यासाठी प्रशासन कालपासून प्रयत्न करत आहे. आता एनडीआरएफच्या माध्यमातून त्यांना जे आहे ते एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती परांडा तहसीलदारानं दिलेली आहे. एक सांगायला हवं की पावसानं आता आपलं काम केलं, पाऊस हा सगळा चोहीकडे बरसला आहे. आता जे काम राहिले ते सरकारचं काम राहिले आणि याच भावना कुठंतरी हे गावकरी व्यक्त करताना दिसत आहेत. आता याचं एअरलिफ्ट होईल, प्रशासन त्यांना बाहेर सुखरूप काढेल त्याच्यासाठी प्रयत्नही करत आहे. मात्र झालेल्या नुकसानीचं काय, हा मोठा एक प्रश्न त्या निमित्तानं उपस्थित होतोय. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठकीत राज्यातील पूरस्थितीवर चर्चेची शक्यता. तर सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का, याकडे पूरग्रस्तांच्या नजरा. धाराशिवमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. धाराशिवमधील परंडा तालुक्यात पावसाचा हाहाकार. पुरात अडकलेल्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर एनडीआरएफ सोबत बचाव कार्यात सहभागी. अथक प्रयत्नानंतर एकाच कुटुंबातील 4घांना वाचवण्यात यश. सोलापुरातील बार्शीमध्ये चांदणी नदीवरील पूल गेला वाहून. पावसामुळे नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्कही तुटला. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला पावसानं झोडपलं. नदी नाल्यांना पूर आल्यानं पाणी शिरलं घरं आणि शेत जमिनींमध्ये. अनेक ठिकाणी रस्ते गेले वाहून. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 10 दरवाजे उघडले. धरणातून 44,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना. बीडच्या आष्टी आणि कडामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. कडा नदीला पूर, अनेक घरं पाण्याखाली. ड्रोनच्या दृश्यातून धक्कादायक परिस्थिती समोर. धनंजय मुंडेंच्या मागणीवर अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद. मुंडेंच्या विनंतीचा मान केला जाईल तर सूचनांचंही पालन केलं जाईल. अजित पवार यांचं मोठं विधान. शनी शिंगणापूर देवस्थानचा कारभार आता प्रशासकाच्या हाती. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून काम पाहणार. आणि मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली. दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध सुरू.